मित्रांनो, MAPS क्लेमचे पैसे हे 6 तारखेला डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. 6 तारखेला डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांना 3 प्रश्न पडलेले आहेत. ते 3 प्रश्न कोणते आणि त्याच्यावरचा सोल्युशन काय आहे आणि हे जे पडणारे प्रश्न आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांना आज ना उद्या हे प्रश्न तुमच्या समोर येणारच आहेत. या प्रश्नाविषयी जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचा विचार केला, जो सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आज मला पेमेंट तर आलेली आहे, पण अजूनही मी क्लेम स्टेटस चेक करायला जातो त्यावेळेस 00 सक्सेस दाखवतं. म्हणजे मग हा 00 सक्सेस म्हणजे काय, याच्याविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर पैसे तर रिसिव्ड झालेले आहेत, पण आजही माझा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग आहे. तर याच्याविषयी आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता त्यावेळेस अगोदर तुमचा क्लेम स्टेटस हा पेंडिंग दाखवत होता, पण आज मात्र 96 आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर अशा प्रकारचा मेसेज येते. म्हणजे ज्यावेळेस क्लेम स्टेटस चेक करता त्यावेळेस हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आधार नॉट मॅप अशा पद्धतीने शो होते त्या ठिकाणी आणि तुम्हाला पैसेही आलेले नाहीत. मग या संपूर्ण 3 प्रश्नाविषयी डिटेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी MAPS क्लेम बाबत अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया या MAPS पोर्टलवर ज्यावेळेस क्लेमचा स्टेटस तुम्ही चेक करायला जाणार त्यावेळेस 00 सक्सेस याचा अर्थ काय. तर पहा, ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट रिसिव्ड झालेलं आहे तर त्यांचा क्लेम स्टेटस हा चेंज होऊन तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 00 सक्सेस हा मेसेज शो होत असतो. ज्याही विद्यार्थ्यांना 00 सक्सेस अशा प्रकारचा मेसेज शो होत आहे तर त्यांचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. आता महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे याचे पैसे हे कसे जमा होतात. तर पैसे जे आहेत का तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये जमा होतात. आता ज्या बँकेमध्ये तुमची आधार सीडिंग आहे तर त्या बँकेमध्ये तुमचे पैसे ऑटोमॅटिक DBTद्वारे ट्रान्सफर होत असल्यामुळं तुमचा जो काही आधार सीडिंग ज्या बँकेला आहे ते तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे. आता 00 सक्सेसच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन करणारा प्रश्न म्हणजे 00 तर सक्सेस दाखवते, पण मला अजूनही पैसे मिळालेले नाहीत. तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. कारण बघा, ज्यावेळेस तुम्ही MAPS क्लेमचा फॉर्म सबमिट करता तर त्यावेळेस कुठलीही बँक डिटेल्स तुम्ही या ठिकाणी देत नाही. म्हणजे आपण काय देता येतं तर आपला आधार व्हेरिफिकेशन करून घेता. आता तुमचा जो आधार आहे, ज्याही बँकेला आधार सीडिंग असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. विद्यार्थ्यांचा मॅक्झिमम करून विचारला जाणारा प्रश्न म्हणजे माझा क्लेम स्टेटस तर चेंज झालेला आहे, म्हणजेच अगोदर पेंडिंग दाखवत होता पण आज तो 00 सक्सेसला आलेला आहे. मग 00 सक्सेस आला याचाच अर्थ काय, तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत, पण आपले विद्यार्थी काही जणांचा असा प्रॉब्लेम आहे की त्यांचे पैसे त्यांना मिळालेच नाहीत. मग अशा कंडिशनमध्ये नेमकं काय करायला पाहिजे. तर पहा, 00 सक्सेस म्हणजे तुमच्या आधार सीडिंग बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा झालेले आहेत. तर यावरील उपाय म्हणजे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील, तुमचे जेवढे बँक असतील ते संपूर्ण तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे. आता काय होतं, कधी आपण शाळेमध्ये अकाउंट काढतो किंवा वडिलांसोबत मायनर असताना सुद्धा आपण अकाउंट काढतो आणि त्याही बँकेला जर तुमची आधार सीडिंग झाली असेल तर त्याही बँकेला तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. कारण की DBT असल्यामुळे ज्याही बँकेला तुमची आधार मॅपिंग झाली असेल, आधार सीडिंग झाला असेल, त्या बँकेमध्ये तुमचे पैसे डायरेक्टली DBTद्वारे जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जो आज अकाउंट वापरतात त्यामध्येच पैसे जमा होतील याचीही खात्री नसते. कारण की मी वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला सांगत आलेलं आहे की तुम्हाला ज्या बँकेमध्ये पैसे पाहिजे त्या बँकेचं तुम्हाला आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी इथं आपल्याला कमेंट करायला येतील की माझा आधार सीडिंग असतानाही माझा पेमेंट हा फेल्ड झालेला आहे. मित्रांनो, पेमेंट फेल्ड होणं किंवा आधार सीडिंग 00 सक्सेस दाखवणं आता तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत, याच्यानंतर तुम्हाला डबल पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत. म्हणून तुमचे जितके अकाउंट आहे ते प्रत्येक अकाउंट तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे. मायनरमध्ये काढलेला असेल, शाळेसाठी स्कॉलरशिपसाठी काढलेला असेल किंवा तुमचे 2 ते 3 अकाउंट असतील, कितीही जरी अकाउंट असतील,
किंवा तुम्ही अकाउंट काढून ते विसरला सुद्धा असाल तर त्याही बँकेमध्ये तुमचे हे पैसे जमा होत असतात। म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना 00 सक्सेस दाखवतं आणि तुम्हाला पैसे जर मिळाले नसतील मग मात्र मित्रांनो तुम्हाला डबल पैसे हे मिळणार नाहीत। मी परत एक वेळेस सांगतो, यामध्ये तुम्हाला डबल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार नाहीत, हे तुम्हाला माहीत करून घेणं गरजेचं आहे। मग यावरील एकच उपाय, जेवढे तुमचे बँक अकाउंट आतापर्यंत होते ते संपूर्ण तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर जरी तुम्हाला सापडत नसेल तर जवळच्या BTRI किंवा RO ऑफिसला जाऊन तुम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे। नंतर अजून एक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे पण पैसे मला अजूनही आलेले नाहीत किंवा पैसे आलेले आहेत। तर ज्या विद्यार्थ्यांना पैसे आलेले नाहीत, क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर त्यांचे पैसे ज्या पद्धतीने बजेट या गव्हर्नमेंटकडून उपलब्ध होईल त्यावेळेस तुमचे मिळून जातील। पण मॅक्झिमम करून एक प्रश्न विचारला जातो, मला पैसे तर मिळालेले आहेत तरी माझा अजूनही या MAPS क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग दाखवतो। तर पहा मित्रांनो, हा पोर्टल अपडेट होण्यासाठी जवळपास 24 ते 48 तासाचा वेळ घेतो। तरी तुम्हाला पैसे आले असतील तरी तुमचा त्या ठिकाणी 48 तासाच्या नंतर हा क्लेमचा स्टेटस तुमचा ऑटोमॅटिकली चेंज होणार आहे। म्हणून पैसे आले तर तुम्हाला या पोर्टलवर आता काहीही करायचं नाही, तुमचा संबंध आणि या पोर्टलचा संबंध संपलेला आहे। जर तुमचे पैसे अजून काही महिन्याचे जर यायचे बाकी असतील तर तुम्ही इथं लॉग इन करून तुमचा क्लेमचा स्टेटस हा चेक करू शकता। जर तुम्हाला पैसे मिळालेले असतील तर या पोर्टलवर तुम्हाला आता काहीही करायची गरज नाही। जो तुमचा स्टेटस आहे तो आज ना उद्या त्या ठिकाणी चेंज होऊन जाईल। क्लेम स्टेटस तुम्हाला जर पैसे आले असेल तर तिथं तुम्हाला शो होईल 00 सक्सेस। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 96 आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर, म्हणजे याचा अर्थ काय? तुमची जी पेमेंटची प्रोसेस आहे ते पेमेंटची प्रोसेस या ठिकाणी प्रोसीड झालेली आहे आणि ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये सुद्धा ट्रान्सफर होण्यासाठी प्रोसेस झालेली आहे। पण महत्त्वाचं जर बघितलं तर तुमचा आधार सीडिंग नसल्यामुळे तुमची पेमेंट इथं फेल झालेली आहे। आता फेल झाली म्हणजे नेमकं काय, आता काय करायला पाहिजे आपल्याला? तर फेल झाली असेल तर तुम्हाला लगेच तुमच्या कुठल्याही बँकेला, म्हणजे ज्या बँकेला तुम्हाला पेमेंट हवी आहे त्या बँकेला तुमचा आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही आधार सीडिंग जर केलं आणि तुमचा क्लेम स्टेटसमध्ये 96 आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर अशा प्रकारचा जर शो होत असेल तर तुम्हाला ते पैसे आज ना उद्या हे तुम्हाला मिळून जातील। कधी पैसे येतील याचा डेट टाइम फिक्स नसतो, पण नक्की तुमचे 100% हे पैसे तुम्हाला रिटर्न मिळून जातील। एक वेळेस तुमच्या आधार सीडिंग नसल्यामुळे फेल झालेली पेमेंट हे तुम्हाला परत मिळू शकतं, पण 00 सक्सेस झालेली पेमेंट तुम्हाला परत मिळणार नाही। हा एक मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आधारमुळे तुमची पेमेंट फेल झाली असेल तर लवकरात लवकर तुम्ही ज्या बँकेमध्ये पेमेंट हवी आहे तिथं तुम्ही आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे। जसंही तुम्ही आधार सीडिंग करून घेणार, जशी ही प्रोसेस चालू होणार त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे तुम्हाला मिळून जातील। साधारणपणे 20 ते 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पेमेंट जी फेल झालेली आहे ते तुम्हाला इथं तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला मिळून जाऊ शकतं। फेल्ड पेमेंटचा कुठलाही फिक्स टाइम म्हणजे या तारखेलाच येतील असं या MAPS क्लेम अंतर्गत कुठल्याही पद्धतीने आपल्याला चेक करून हे सांगता येत नाही। तर अशा प्रकारचे महत्त्वाचे 3 प्रश्न होते मित्रांनो। पेमेंट स्टेटस हा 00 सक्सेस दाखवतं तर पेमेंट जमा झालेली नाही, त्यानंतर क्लेम स्टेटस अजूनही पेंडिंग दाखवतं पण पैसे तर मला मिळालेले आहेत आणि तुमचा आधार फेल्ड, या 3 गोष्टीविषयी आज आपण तुमच्या डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या तिन्ही प्रश्न ज्या ज्या विद्यार्थ्यांनी MAPS चा क्लेम केला असेल तर त्यांना एक ना एक वेळेस तरी फेस करावं लागतं। तिन्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्नही केलेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहितीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।